काल तू चपाती बनवलीस ना तुटकी फुटकी. हा म्हणून तुझ्यासाठी बघ प्रॉन्स बिर्याणी घेऊन आलाय. आपल्या मसाल्यांचा कलर कसा आलाय. विचारलाय की प्रणित तू का नाही गेलास उमासोबत. आणायला तर सुट्टी असेल ना. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. आज रिलॅक्सिंग मूड आहे. आज आपल्याला नाही चहा बनवायचा आहे, नाही भांडी घासायची आहेत, ना काही काम करायचं आहे. असं नाही की उमा आलेली आहे परत. उमा अजूनपर्यंत केरळमध्येच आहे तिच्या आईसोबत. पण आज पुन्हा एकदा आपण 100 किलो मसाले बनवायला सुरुवात केलेली आहे. हार्डली 1 आठवडा झाला आपण मसाले बनवले होते आणि तुमचा सर्वांचा एवढा साथ आहे की ते फटाफट संपून गेले. आणि आज 16 एप्रिल पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे आपण मसाले बनवण्यासाठी. तर अश्विनी आहे इकडे. अश्विनी गुड मॉर्निंग. बरेच वर्षांनी आले सर्व ऑर्डरी वगैरे करून. आणि आई पण आहे. आई आज राई पण भुजायच्या आहेत ना आपल्याला. हां उमा असली का रात्रीच ती राया वगैरे भुजून ठेवते म्हणजे बाकीची जे भुजण्याची कामं आहेत ती फटाफट होतात. म्हणून आज तुम्हाला राया भुजताना दिसत आहेत बघा. आणि ते या शेगडीवरती काय नाश्ता बनवतस. उपमा बनवते अश्विनी. काही गेलेलीस फिरतीवरती आहे. नेहमी लांबून लांबून ऑर्डर असतात तिला. आज बरं वाटलं तुम्ही आल्यावर. हां नाही तर मीच भांडी घासतोय, कापरं धुतोय आणि कचरा बिचरा सगळा मीच करते बघा. तर आज आपल्याला रिलॅक्स आहे. आणि अनाया पण आज शाळेत नाही गेलेली आहे. कारण तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तिला मेहंदी पाडताना मी तुम्हाला सांगितलं होतं की तिची भरतनाट्यमची एक्झाम आहे. तर त्याच एक्झामसाठी आता ती उठणार, रेडी होणार. आणि गव्हर्मेंट एक्झाम असल्यामुळे आपण तिला सुट्टी दिली, आज रेस्ट घ्यायला सांगितलं आहे. तर तिला पण आपल्याला घेऊन जायचं आहे. तर सर्वप्रथम आता 10 वाजायला आलेत. आता आपण नाश्ता करूया आणि मिरच्या सुकवायला जाऊया. तर जाता जाता अनाया पण आलेली आहे. गुड मॉर्निंग. मेहंदी दाखव. आलं ना कलर. हां मस्त कलर आला. आणि ऑल द बेस्ट ना तुला भरतनाट्यमचा एक्झाम. अभ्यास करायचा आहे ना. जा अभ्यास कर. ओके चला आलो आहे आता ग्राउंडमध्ये. आणि सर्व जे काय आपण मिरच्या घेऊन आले ते आता आपण सुकत घालूया. आज एकदम कडक ऊन आहे ना. ऊनच ऊन आहे. काय टेन्शनच नाही मिरच्या सुकवायचं. झालं नाही मस्त. आता 100 किलो पूर्ण जेवढ्या आपण मिरच्या आणल्या होत्या त्या तेवढ्या सुकत लावलेल्या आहेत. चला नाही रेडी. बापरे ऑल द बेस्ट. हां ते काजल बिजल लाव एकदम. चला आलोय आता जिथे एक्झाम होणार आहे तिकडेच. आणि अनायानी बघा घुंगरू ना, घुंगरू घालते. तर नेक्स्ट अनायाचा नंबर आहे. तर सर्वांनी ऑल द बेस्ट विश करा अनायाला. ऑल द बेस्ट. मुलप्पू घाल. अनाया हॉल तिकीट साईन करायला गेले. पण हा बघताय तुम्ही हा त्यांचा मंडल आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडल. तिथेच अनायाची एक्झाम होणार आहे. हॉल तिकीट साईन झाला. हां घाबरलीस, नर्वस आहेस. हां सेकंड इयरची. हां हो अनायाच्या मॅम आहेत ना. अच्छा मॅमची मुलगी आहे. हां चालेल. चल अनाया जा, तुला डिस्टर्ब नाही करत. ऑल द बेस्ट. हां सगळं बाय हार्ट केलेलं ते सगळं मला विचारलंच नाही. सगळं इझी विचारलं. झाले एक्झाम. व्हेरी गुड. खुश ना. चल अँझायटी होत होती पण आता तर मंडळी मसाले तर बनवून आलो आपण. पण एक छोटीशी ट्रॅजेडी झाली. आपला दरवाजाच लॉक झाला आहे. या बघा दोघी जणी कुठं बसलेत. येते चावीवाला येते. बसा. अनया काय घेऊन आलीस. एक्सरे. थांब चावीवाला येते थांब. बघ उंगारला बघ. चावीवाला यायला आणि 2 मिनिटांत उंगरीला. चला तर थोडा मूड गेला होता. व्लॉगिंग करायची काही इच्छा नव्हती.
पण तोपर्यंत मध्येच हे बघा किती आम्ही मसाले भरलेले आहेत. आणि या टायमाचा कलर पण दाखवतो तुम्हाला मसाल्यांचा कसा आलाय ते. हा बघा आपल्या मसाल्यांचा कलर कसा आलाय. आहे कसा आलाय कलर? मस्त आहे ना, लाल एकदम भडक. आणि अश्विनी, आपण मसाला बनवत होतो तर त्या बायका काय बोलत होत्या? तुमचा मसाला किती भारी दिसते आहे ना. हां, आणि तुला भाव पण विचारला ना. हां, आणि तिला मसाल्याचा भाव पण विचारला आणि सांगितलं की उरण करंजेकरचा मसाला आहे, कोळी मसाला आहे. तर ऑर्डर करायची इच्छा असेल तर नक्की करा. हे बघा भरपूर सारा स्टॉक आहे आपल्याकडे, 250 ग्राममध्ये पण अवेलेबल आहे. तर आता थोडेच पिशव्या बाकी आहेत, फक्त 2 ते आपण भरूया आपण. तर काल रात्री मसाल्या पॅकिंगमध्ये ऑलमोस्ट आम्हाला 12 वाजले. रात्री अश्विनी आणि तिची आई कशी जाणार घरी, तर त्या दोघींनी इथेच स्टे केला आणि सकाळी मस्त डीमार्टमध्ये शॉपिंग करून त्याही घरी गेल्या. आणि आपला मित्र गणेश, डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी, आज काय घेऊन आलाय आपल्याला बघा. दादाला बिर्याणी घेऊन आलोय, कारण दादा काल बिचारा कसा जेवलाय माहिती नाही, म्हणून दादासाठी बिर्याणी, कारण डिनर दादासाठी आणण्याचं काम माझं आहे. दया आली, आपली परिस्थिती बघून चपाती वगैरे बनवते आणि बिर्याणी घेऊन आलाय. धन्यवाद. इथपर्यंत बिर्याणी घेऊन आलास, थँक्यू. तर आपला मित्र गणेश, काय तुझ्या चॅनलचं नाव? डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी. आणि माझा पहिला सेलिब्रिटी दादा आहे. अरे बापरे, आपला पॉडकास्ट केला होता. डिनर देण्याचं काम माझं आहे. हो, खूप छान वाटलं. हां, व्हिडिओ बघताय आणि इथपर्यंत तू जेवण घेऊन आलास त्याबद्दल. आणि गणेश आपला मित्र आपल्या चॅनलवरती नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन येत असतो. या टायमाला कोणाचा भक्ती आणि पंकज ठाकूरचा पॉडकास्ट येणार आहे, तर नक्की चॅनलला भेट द्या. डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी. हां, तर आता त्यांनीच आपल्याला बिर्याणी घेऊन आलाय, ती बिर्याणी खाऊया, आपण दोघं खाऊया. अनया तिकडे गेली, बोलवते तिला. बिर्याणी आणली, कसली आहे? प्रॉन्स कोळंबी. अरे बापरे, कोळंबी बिर्याणी घेऊन आलाय बघा. काल आपण नुसती चपाती आणि भाजी खात होतो, आज बिर्याणी खातोय बघा. हे सर्व तुमच्या प्रेमामुळे, धन्यवाद. तर काय कमवलंय आपण यूट्यूबमधनं, तर अशी माणसं कमवलीत बघा. मस्त सुगंध आलाय प्रॉन्स बिर्याणीचा. ये आता तू पण. नक्की. रानायला पण बोलवलंय आपण. हाय अनया, काल तू चपाती बनवलीस ना तुटकी फुटकी, हा, म्हणून तुझ्यासाठी बघ प्रॉन्स बिर्याणी घेऊन आलाय. तर थँक्यू बोल. थँक्यू. आणि टेस्ट कर. हां, मी कशी बनवलेली चपाती, एकदम गोल गोल. आणि या हिनी बघा, हिला कायच नाही येत. हां, पण सर्वांना आवडला तुझा प्रयत्न अनया. हां, थँक्यू बोल सर्व. थँक्यू सर्व. तर ये आता बिर्याणी खायला, प्रॉन्स टेस्ट करून बघ. ये, तुझा पोट भरलाय ना, ये थोडी टेस्ट कर. चल मग गणेश, धन्यवाद पुन्हा एकदा. कोणी बनवलेली बिर्याणी? आईनी, वाईफनी. वहिनी धन्यवाद, खूप सुंदर बिर्याणी बनवली होती, एकदम रेस्टॉरंट सारखी. आणि कोशिंबीर, रायता पण खूप सुंदर होता, पूर्ण डब्बा संपवला मी. थँक्यू. चालेल, चल. चला तर मंडळी, छान जेवण झालं आहे, छान बिर्याणी घेऊन आला होता आपला मित्र. पण जेव्हापासून आपण तुमच्यासोबत अमुमाविषयी व्हिडिओ शेअर केलेत, उमा गेली तिच्या केअरसाठी, आणि त्या व्हिडिओजमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं, रिक्वेस्ट केली होती की नक्की प्रार्थना करा की अमुमा लवकरात लवकर रिकवर होईल. आणि तुम्ही सर्वांनी जे काही मनापासून प्रार्थना केली, ज्या कमेंट्स केल्यात, ते वाचून खरंच मन भरून गेलं. म्हणजे प्रत्येक कमेंटमध्ये प्रेयर होती आणि ते पण अमुमांच्या रिकव्हरीसाठी खूप भारी वाटलं. आणि अशाही कमेंट आल्या, जसे की सुनीताताई आहेत, त्यांनी विचारलं की उमाचा भाऊ का नाही गेला, या टायमाला त्यांना त्यांची गरज पडेल. तर त्यांना सांगू इच्छितो, उमेश ज्या दिवशी ऑपरेशन होता ना, त्याच दिवशीच गेला होता आणि तो ऑपरेशनच्या आधी पोचला होता, आईला भेटला आणि आई त्याला भेटून नंतर ऑपरेशन थिएटरला गेली होती. आणि उमेशची वाईफ धन्या, ती त्याच्यासोबत हॉस्पिटललाही गेली आणि त्याच्यानंतर घरीही गेली आणि घराची तिने अमुमाच्या रूमची स्पेशली सर्व साफसफाईही करून घेतली. आणि आमची अशी प्लॅनिंग होती की पहिले ती उमाचा भाऊ जाणार आणि जेव्हा अमुमाला डिस्चार्ज भेटेल हॉस्पिटलमधनं, तेव्हा उमा जाणार तिची केअरसाठी. म्हणजे हॉस्पिटलमध्ये कसे नर्स वगैरे असतात ना केअर करायसाठी, पण घरी आल्यावरती तिची कोण केअर करणार, तर त्यासाठी खास उमा गेलेली आहे. दुसरी कमेंट होती श्रद्धाताईंची, त्यांनी विचारलं की प्रणित तू का नाही गेलास उमासोबत, आणायला तर सुट्टी असेल ना.
तर तुम्हाला सांगू इच्छितो की माझी पण जायची इच्छा होती, पण अनायाला सुट्ट्या नाही आहेत. अनायाची स्कूल आहे आणि अनायाचा भरतनाट्यमच्या डान्सची एक्झाम पण होती, जी गव्हर्नमेंटची एक्झाम आहे. आणि जर ती एक्झाम मिस झाली असती तर तिचा भरतनाट्यमचा वर्ष पूर्ण फुकट गेला असता ना. तो एक मेन कारण होता न जाण्याचा, कारण ती वर्षभर प्रॅक्टिस करत असते त्यासाठी आणि त्याच दिवशी आपण गेलो तर पूर्ण तिचा वर्ष फुकट जाईल म्हणून. तर आणायला तर सुट्टी नाही, पण सुट्टी पडल्यावरती आमचा प्रयत्न असणार आहे जाण्याचा. गेलो तर तुम्हाला नक्कीच समजेल. आणि आजचा जो मेन टास्क होता आपला 100 किलो मसाल्यांचा, तो पण आता आपण पूर्ण केलेला आहे. जे काय तुम्ही ऑर्डर करताय आता तुम्ही बिंदास ऑर्डर करू शकता. 100 किलो आपल्या स्टॉकमध्ये आहे. सोबत प्रॉन्स पिक्कल, प्रॉन्स, आंब्याचा लोणचा, टूना फिश लोणचा, सर्व प्रकारचे लोणचे पण आहे. तर जे काय ऑर्डर करायचे आहे तुम्ही ऑर्डर करू शकता. 250 ग्रॅममध्ये पण अवेलेबल आहे. तर आज प्रयत्न होता 100 किलो मसाले बनवण्याचा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.